माझी आई प्रेमाचा अथांग सागर, स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी. या ओळी आपण नेहमी ऐकतो आणि प्रत्येक वेळी त्या आपल्याला आईच्या अथांग प्रेमाची जाणीव करून देतात. या जगात देवाचे दुसरे रूप म्हणजे आई. माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची, आदरणीय आणि लाडकी व्यक्ती म्हणजे माझी आई. तिचे नाव स्वाती आहे. माझी आई केवळ माझी जन्मदाती नाही, तर ती माझी पहिली गुरु, माझी सर्वात चांगली मैत्रीण आणि माझ्या आयुष्याचा मुख्य आधारस्तंभ आहे. तिचे संपूर्ण आयुष्य आमच्या कुटुंबाभोवती फिरत असते. माझी आई एक नोकरी करणारी महिला आहे. घरच्या सर्व जबाबदाऱ्या सांभाळून ती तिची नोकरीही अत्यंत कार्यक्षमतेने सांभाळते. तिच्या या धावपळीच्या आणि कष्टाच्या प्रवासाकडे पाहून मला नेहमीच तिची खूप अभिमान वाटतो. कष्ट आणि समर्पण. आईची सकाळ घरातील सर्वांच्या आधी सुरू होते. सर्वांसाठी चहा नाश्ता बनवणे, आम्हाला शाळेसाठी किंवा अभ्यासासाठी तयार करणे आणि स्वतः कामावर जाण्याची तयारी करणे, हे सर्व ती हसतमुखाने करते. ती स्वतः कितीही थकलेली असली तरी तिच्या चेहऱ्यावरचा आनंद कधी कमी होत नाही. कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या आवडीनिवडीची ती काळजी घेते. जेव्हा कधी मी आजारी पडतो किंवा मला नैराश्य येते, तेव्हा आईची माया आणि तिचा एक आश्वासक स्पर्श माझी सर्व दुःख दूर करतो. तिने बनवलेले जेवण जगातील सर्वात चविष्ट जेवण असते, कारण त्यात तिचे प्रेम मिसळलेले असते. माझी पहिली मार्गदर्शक. माझ्या अभ्यासात आणि संस्कारांमध्ये आईचा खूप मोठा वाटा आहे. चांगल्या आणि वाईट गोष्टींमधील फरक तिनेच मला शिकवला. जेव्हा जेव्हा मी संकटात असतो तेव्हा ती मला योग्य मार्ग दाखवते. ती मला नेहमी सांगते की परिस्थिती कितीही कठीण असली तरी प्रामाणिकपणे कष्ट करत राहा, यश नक्की मिळेल. ती स्वतः नोकरी करूनही आमच्या अभ्यासाकडे आणि प्रगतीकडे पूर्ण लक्ष देते. निष्कर्ष. आई म्हणजे ईश्वराने मानवाला दिलेली सर्वात सुंदर भेट आहे. ती स्वतःचे सुखदुःख विसरून आपल्या मुलांच्या आनंदासाठी आयुष्यभर झटत असते. तिच्या या उपकारांची परतफेड आपण कधीच करू शकत नाही, पण आपण तिच्यावर भरभरून प्रेम करून आणि तिची मान समाजात अभिमानाने उंच होईल असे वागून तिला खरा आनंद देऊ शकतो. मला माझी आई खूप आवडते. मी देवाकडे नेहमी हेच मागेन की माझ्या आईला दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य लाभो. धन्यवाद.